Hello friends, I am Gnaneshwar Narayankar sir from Sri Balaji Madhyamik Vidyalaya and Junior College Ichalkaranji. Friends, I welcome you all in my YouTube channel Study with Gnaneshwar Narayankar sir. Friends, we have studied about some important topics such as history of the world sites, the World Heritage Committee, etc. in part 1 of the lesson World Heritage. We are going to continue the remaining paragraphs of the same lesson in part 2. विद्यार्थी मित्र हो, वर्ल्ड हेरिटेज या पाठाचे काही महत्त्वाचे पॅराग्राफ्स आपण पार्ट 1 मध्ये अभ्यासलेलो आहोत. आज आपण उर्वरित पॅराग्राफ्स पार्ट 2 मध्ये अभ्यासणार आहोत. ओके फ्रेंड्स, लेट्स हॅव अ ग्लान्स ओव्हर द न्यू वर्ड्स. इन्व्हेंटरी, अ डिटेल्ड लिस्ट मीन्स इन मराठी संपूर्ण यादी किंवा सूची. रिकमेंडेशन्स मीन्स सजेशन्स और प्रपोजल्स इन मराठी शिफारसी. क्रायटेरिया मीन्स फिक्स्ड बेसिस ऑफ टू जज, निकष. To inscribe means to print or to write or to engrave, नाव कोरणे किंवा नोंदवणे. टेरिटरी means region, in मराठी प्रदेश, प्रांत. Urbanization means include more areas in cities or expand city area, in मराठी शहरीकरण. Allocate means assign, in मराठी वाटून देणे, नेमून देणे. ओके फ्रेंड्स, लेट्स गेट स्टार्टेड. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट, जागतिक वारसा स्थळ कसे ठरते. देर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साइट. विद्यार्थी मित्र हो, जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. This is called the tentative list, and it is important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. विद्यार्थी मित्र हो, प्रथम टप्पा म्हणजे एखाद्या देशाने किंवा राज्य पक्षाने आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे. याला प्रायोगिक म्हणजे तात्पुरती यादी म्हणतात. ही यादी अत्यंत महत्त्वाची असते कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. नेक्स्ट, कंट्रीज are then able to select sites from their tentative list to be included on a nomination file. त्यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो. The third step is a review of the nomination file by 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. तिसऱ्या टप्प्यामध्ये जागतिक स्मारके व स्थळे परिषद आणि जागतिक संरक्षण संघाच्या 2 सल्लागार समित्या या नामांकन फायलींचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारसी पाठवतात. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स once a year to revise these recommendations and decide which site will be added to the World Heritage List. मित्रांनो, जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारसींचे अवलोकन करतात आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria.
मित्रांनो, जागतिक वारसा स्थळ बनण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवड निकषापैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. इफ द साइट मीट्स these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international community. मित्रांनो, एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु तोच भाग आंतरराष्ट्रीय समुदायाचा महत्त्वपूर्ण असा भाग म्हणून गणला जातो. फ्रेंड्स, नेक्स्ट टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. जागतिक वारसा स्थळांचे प्रकार. As of 2009, there are 890 World Heritage Sites that are located in 148 countries. Map. मित्रांनो, 2009 पर्यंत गणना केलेली 148 देशामध्ये स्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the Historic Center of Vienna in Austria. मित्रांनो, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीचे ओपेरा हाऊस आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्र यांचा समावेश होतो. 176 are natural and feature such locations as the United States, Yellowstone and Grand Canyon नॅशनल पार्क्स. मित्रांनो, 176 ठिकाणे नैसर्गिक आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड, दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दीज. जागतिक वारसा स्थळापैकी 25 ठिकाणे ही संमिश्र आहेत, म्हणजेच ते नैसर्गिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. माचू पिचू हे त्यापैकी एक आहे. इटाली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साइट्स विथ 44. इंडिया हॅज 36 इन्क्लुडिंग 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साइट्स. मित्रांनो, इटालीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. भारतात 36, त्यापैकी 28 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र स्थळे आहेत. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड्स कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिक झोन्स विच इन्क्लूड 1 आफ्रिका, 2 अरब स्टेट्स, 3 एशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ओशियानिया, 4 युरोप अँड नॉर्थ अमेरिका and 5 लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबियन. मित्रांनो, जागतिक वारसा समितीने जगातील देशांची 5 भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केली आहे. ती पुढीलप्रमाणे. नंबर 1 आफ्रिका, 2 अरब राष्ट्रे, 3 आशिया पॅसिफिक, यामध्ये ऑस्ट्रेलिया व ओशियानिया सहित, 4 युरोप व उत्तर अमेरिका आणि 5 लॅटिन अमेरिका व कॅरिबियन. द लास्ट पॅराग्राफ. वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साइट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर ऑफ being destroyed or lost due to war, poaching, natural disasters like earthquakes, uncontrolled urbanization, heavy tourist traffic, and environmental factors like air pollution and acid rain. मित्रांनो, जगभरातील अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थानाप्रमाणे
अनेक जागतिक वारसा स्थळांना आज धोका निर्माण झालेला आहे. युद्धे, अतिक्रमण, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा अफाट शहरीकरण, पर्यटकांचे प्रचंड लोंढे आणि हवेचे प्रदूषण, आम्लवर्षा म्हणजेच ॲसिड रेन यासारखे पर्यावरणीय घटक यामुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. वर्ल्ड हेरिटेज साइट्स that are in danger are inscribed on a separate list of the World Heritage Sites in danger, which allows the World Heritage Committee to allocate resources from the World Heritage Fund to that site. अशा संकटात असलेल्या जागतिक वारसा स्थळांना धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये नोंदविले जाते आणि अशा स्थळांना जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून विशेष संसाधने पुरवते. इन ॲडिशन, डिफरंट प्लान्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोअर द साईट. त्याशिवाय या स्थळांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. इफ हाऊएव्हर अ साईट लॉसेस द कॅरेक्टरिस्टिक्स which allowed for it to be originally included on the World Heritage list, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. मित्रांनो, तरी देखील एखादे स्थळ ज्या लक्षणीय कारणामुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते ती वैशिष्ट्ये नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती ते नाव यादीतून वगळू शकते. To learn more about World Heritage Sites, visit the World Heritage Center's website at whc.unesco.org. मित्रांनो, जागतिक वारसा स्थळाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी जागतिक वारसा केंद्राच्या whc.unesco.org या संकेतस्थळाला निश्चितच भेट द्या. Okay friends, we have gone through the lesson in part 1 and 2. We have studied about the history of World Heritage Sites, the World Heritage Committee, becoming a World Heritage Sites, types of World Heritage Sites, and World Heritage Sites are in danger. Friends, it's also our responsibility to protect and to preserve the World Heritage Sites. मित्रांनो, जागतिक वारसा स्थळांचे रक्षण करणे, त्यांचे जतन करणे, त्यांचे मूल्य अबाधित राखणे ही आपलीही जबाबदारी आहे. आपण ती निश्चितच पार पाडली पाहिजे. ओके फ्रेंड्स, आय थिंक यू हॅव अंडरस्टूड दिस लेसन इन बोथ द पार्ट्स व्हेरी वेल. रीड दिस लेसन अगेन अँड अगेन फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू very much. See you soon.